मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार की अखेर मम्मी साहेबांनी आता सगळ्यांना आतमध्ये घेतलेलं असतं. म्हणजेच काय, सत्या, त्यानंतर मंजू आणि तिची आई आणि आमरी. आता त्या सगळ्यांना आत घेतल्यानंतर लगेच सत्या बोलतो, हे बघा वाघमारे, काही झालं ना तरी तुम्ही किती महत्त्वाचे हे मला माहिती आहे, आणि तुमच्या डोळ्यामध्ये जे माझ्यासाठीचं प्रेम आहे ना ते पण यावर ती बोलते, हे बघ सत्या, मला रूममध्ये जाऊ दे. त्यावरती ते लगेच सत्या बोलतो, ते तर मी जाऊ देणार आहे, पण लक्षात ठेवा माझ्याकडे सबूत पण आहे, आणि तुम्हाला काय वाटतं की मी या सगळ्यामध्ये तुम्हाला सबूत नाही दाखवणार. आणि असं म्हणून तिथे आता ती ड्रेसअप करते आणि दुसऱ्या दिवशी सत्याला दुसऱ्या जागेवर घेऊन जाते आणि बोलते की सांग मला इथे सगळं सत्य सांग. त्यावर तो सगळं आता सत्य सांगणार आहे. म्हणजेच काय तर दोघांमधला दुरावा दूर होऊन पुन्हा ते नवरा बायकोसारखे संसार करणार आहे. तुम्ही पूर्ण बघवायचं, मला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. तर इकडे आता मंजू ही बोलते, हे बघ सत्या, मी कुठेही येणार नाही, कारण सत्याचं असं म्हणणं असतं की काही झालं ना तरी तिने आपल्याच घरी यावं. त्यावर तो लगेच तो बोलतो, हे बघा, मला मान्य आहे की तुम्ही माझ्याशी नातं तोडण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही तोडलं पण आहे, पण माझं तुमच्या घरच्यांशी जे काही नातं आहे ना ते अजूनही मी तोडलेलं नाहीये, आणि त्याच नात्यासाठी मी म्हणतोय प्लीज वाघमारे चला. आता असं म्हटल्यानंतर ती लगेच बोलते, हे बघ सत्या, मला कुठेही यायचं नाहीये आणि तू घेऊन जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको. त्यावर लगेच तिथे सत्या बोलतो, हे बघा, मला मान्य आहे तुम्हाला वाघमारे काय वाटतंय आणि काय नाही, पण एकदा घरच्यांचा विचार करा. अहो त्या कुठे राहतील, आणि तुम्ही बघा, म्हणजे आपली आता आमरी आता प्रेग्नेंट आहे, मग तिच्या बाळाचा विचार करा ना. आणि इतकं काय हो, तुम्हाला एकदाच तर म्हटलं मी चला म्हणून. त्यावर तिथे लगेचच मंजू बोलते, हे बघ, तू माझ्या घरच्यांची काळजी अजिबात घेऊ नको, त्यांची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. आणि तितक्यातच तो बोलतो, एक मिनिट, तुम्हाला काय वाटतंय, ते फक्त एक कागद, त्या कागदावर तुम्ही विश्वास ठेवताय आणि ती सोडचिठ्ठी आहे. त्यावर ती लगेच बोलते, होय, तीच सोडचिठ्ठी आहे, आणि मी त्याच्यावर बोलून सांगते की मला तुझ्यामध्ये आणि तुझ्या घरी यायला काही इंटरेस्ट नाहीये. त्यावर लगेच तो बोलतो, हीच ना ती सोडचिठ्ठी. आणि असं म्हणून तो तिथला आग लावतो आणि बोलतो, हीच सोडचिठ्ठी सुद्धा जळली, आणि तुम्हाला काय वाटतंय, हे तुम्ही लिहून दिलेल्या सोडचिठ्ठीवर मी विश्वास ठेवू आणि त्यावरून आपला डिवोर्स होईल, असं अजिबात नाहीये. आपलं नातं दुरावणार नाही आणि दुरावणार नव्हतं सुद्धा. आणि असं म्हणून तो सरळ बोलतो की आता तुम्ही माझ्या अजूनही कायद्याने नवरा आहात, म्हणजे आपण एकमेकांचा नवरा बायको आहोत. तर इकडे आता मंजू ही बोलते, हे बघ सत्या, मी कुठेही येणार नाही, कारण सत्याचं असं म्हणणं असतं की काही झालं ना तरी तिने आपल्याच घरी यावं. त्यावर तो लगेच तो बोलतो, हे बघा, मला मान्य आहे की तुम्ही माझ्याशी नातं तोडण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही तोडलं पण आहे, पण माझं तुमच्या घरच्यांशी जे काही नातं आहे ना ते अजूनही मी तोडलेलं नाहीये, आणि त्याच नात्यासाठी मी म्हणतोय प्लीज वाघमारे चला. आता असं म्हटल्यानंतर ती लगेच बोलते, हे बघ सत्या, मला कुठेही यायचं नाहीये आणि तू घेऊन जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको. त्यावर लगेच तिथे सत्या बोलतो, हे बघा, मला मान्य आहे तुम्हाला वाघमारे काय वाटतंय आणि काय नाही, पण एकदा घरच्यांचा विचार करा. अहो त्या कुठे राहतील, आणि तुम्ही बघा, म्हणजे आपली आता आमरी आता प्रेग्नेंट आहे, मग तिच्या बाळाचा विचार करा ना. आणि इतकं काय हो, तुम्हाला एकदाच तर म्हटलं मी चला म्हणून. त्यावर तिथे लगेचच मंजू बोलते, हे बघ, तू माझ्या घरच्यांची काळजी अजिबात घेऊ नको, त्यांची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. आणि तितक्यातच तो बोलतो, एक मिनिट, तुम्हाला काय वाटतंय, ते फक्त एक कागद, त्या कागदावर तुम्ही विश्वास ठेवताय आणि ती सोडचिठ्ठी आहे. त्यावर ती लगेच बोलते, होय, तीच सोडचिठ्ठी आहे, आणि मी त्याच्यावर बोलून सांगते की मला तुझ्यामध्ये आणि तुझ्या घरी यायला काही इंटरेस्ट नाहीये. त्यावर लगेच तो बोलतो, हीच ना ती सोडचिठ्ठी. आणि असं म्हणून तो तिथला आग लावतो आणि बोलतो, हीच सोडचिठ्ठी सुद्धा जळली, आणि तुम्हाला काय वाटतंय, हे तुम्ही लिहून दिलेल्या सोडचिठ्ठीवर मी विश्वास ठेवू आणि त्यावरून आपला डिवोर्स होईल, असं अजिबात नाहीये. आपलं नातं दुरावणार नाही आणि दुरावणार नव्हतं सुद्धा. आणि असं म्हणून तो सरळ बोलतो, आपलं नातं दुरावणार होतं असं तुम्ही विचारही करू नका, कधी दुरावलं नाही आणि दुरावणार सुद्धा नाही. आणि असं म्हणून तो सरळ बोलतो, तुम्ही काळजीच करू नका, तुम्हाला जे काही वाटतंय ना ते अगदी चुकीचं आहे. त्या एवढूशा एखाद्या सोडचिठ्ठीने जर तुम्हाला वाटतंय की मी या सगळ्यामध्ये तुमच्याशी डिवोर्स घेईल, तर हे अजिबात नाही. आपण अजूनही कायद्याने एकमेकांचे नवरा बायको आहोत. आता असं म्हटल्यानंतर तिच्याकडे काही दुसरा पर्यायच नसतो. त्यावर तो बोलतो, चला प्लीज. आता तितक्यात तिथे ती बोलते, अजिबात नाही. इकडे मात्र आता या सगळ्यामध्ये त्यांचं तर चाललेलंच असतं, पण शेवटी काय, सकाळ होती. इकडे आता कवी ही विचारत असते, नेमका कुठं असेल बलम्या. त्यावर ती मनातल्या मनात विचार करत बोलते, देवा, काही झालं ना तरी बलम्याला सुखरूप ठेव, त्याची तब्येत कशी असेल मला तर काहीच कळत नाहीये. आणि बिचारी ती टेन्शनमध्ये असते. तितक्यातच तिला वाटतं की आपण जाऊन भेटावं, पण कुठल्या नात्याने, त्याच्यामुळे ती पण टेन्शनमध्येच असते. इकडे शेवटी काय तर आता तिथे चालू झालेलं असतं ते म्हणजे मम्मी साहेबांचं, सगळे कुठं गेले कुठं गेले कुठं गेले. तितक्या तिथे आता लगेच सपना येत बोलते, कुठं गेले काय काय माहिती कुठं गेले, थांब बघते. तितक्यात लगेच ती बोलते, अगं एक काम कर, त्या बलम्याला तरी विचार काय झालं सगळ्यांचं आणि काय नाही, आणि कुठे ते पण कळत नाहीये. तर सगळं काही कवी सांगते की असं असं झालंय. आता तितक्यात ती बोलते, बलम्याला कसं काय लागलं, कारण तिने सांगितलेलं असतं की बलम्याला सुद्धा यामध्ये भाजलंय. आणि आता तितक्यात ती बोलते, हे तर लयच मस्त झालंय, कारण तिचं घर जळून खाक झालं, आणि त्या दोघी जणी म्हणजे सपना आणि मम्मी हे दोघी जणी मस्त त्याच्यामध्ये एन्जॉय करत असतात. तर आता तितक्यात ती बोलते, अरे वा,
आपण खुश तर होतोय, पण नेमकंच तुझं काहीतरी म्हणणं मला पटत आहे आणि कधी कधी तू खरंच हुशारीचं बोलते. त्यावर सपना लगेच बोलते, तेच म्हणते मी. हे घर ना सत्यजित रावांचं सुद्धा आहे, म्हणजेच त्यांचं सुद्धा. आता मला एक सांगा, त्यांनी जर ब्लॅकमेल इमोशनल केलं आणि या सगळ्यामध्ये त्यांना घरी घेऊन आलं तर मग आपलं काय व्हायचं? त्यावर ती बोलते, अरे हो, मी तर याचा विचारच केला नव्हता. त्यावर ती लगेच बोलते, हां, मी तेच म्हणते, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करा, नाहीतर त्या घेऊन येईल आपल्या घरी आणि तेही त्या जाऊबाईंना. मग तुम्हीच बघा काय करायचं ते. आता असं म्हटल्यानंतर त्याच्याकडे काही दुसरा पर्याय नसतो. तितक्यात अशी ती आता या सगळ्यामध्ये विचार करत तिथे ती काही बोलणार. समोरून आता गाडीचा आवाज येतो आणि त्या गाडीमधून सत्या, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत येतात ते म्हणजे मंजू आणि मंजूची आई वगैरे वगैरे. त्यावर ती लगेचच ते दोघे बोलतात, हे सगळं काय चाललंय आणि हे आले सुद्धा. त्यावरती बोलते, मी तेच तर म्हणत होते तुम्हाला, तुम्हाला माझं ना म्हणणं समजतच नाही. आता घ्या आता डोक्यावर बसून, आल्या ना जाऊबाई, तेही एक्सवाले तुमच्या. आता असं म्हटल्यानंतर लगेचच ती विचार करते आता नेमकं काय करायचं. तितक्यातच ते लगेच ती बोलते, बरं ते सगळं ठीक आहे, आता मी काय करायला हवं? त्यावरती बोलते, आता काय करायचं थांबवा. इकडे मात्र लगेचच तिथे मंजू बोलते, हे बघ सत्या, मला वाटतं की तू जे काही बोलतोयस ना ते अगदी चुकीचं आहे, म्हणून मी तुला सांगते सोडून टाक हे सगळं आणि बंद कर, मी जाते घरी. अरे तसं यांना नाही आवडायचं. तर तिथे लगेच सत्या बोलतो, हे बघा मी आहे ना, आणि मी असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि असं म्हणत त्यांना या सगळ्यामध्ये तिथे घेऊन जाण्यासाठी बोलत असतात. तिकडे आता सत्या लगेच बोलतो, चला म्हटलं ना. तितक्यात मंजू ही आता तिथे उंबरठा ओलांडणार, त्यावरच तिला अडवण्यात येतं. तितक्यात ती बोलते, तू इथे काय करतेस ग आणि कशाला घेऊन आला सत्या, तुला माहिती नाही का आपल्या घरी काय चाललंय? त्यावर लगेच तो बोलतो, अगं आई, त्यांच्या डोक्यावरचं छप्पर नाहीये आणि प्लीज समजून घे ना मम्मी. त्यावर ती बोलते, मला कुणाचं काही समजून घ्यायचं नाही. ती त्यांना तर हकलायलाच बसलेली असते. त्या परत बोलतो, हे बघ मम्मी, माझं ऐक आणि त्यांना घरात घे. अगं ज्यावेळी मला मदतीची गरज होती त्यावेळी त्यांनी मदत केली. त्यावर लगेच ती बोलते, हे बघ सत्या, तू मला ज्ञान देऊ नकोस आणि मला काय करायचंय ना हे मला चांगलंच ठाऊक आहे, आणि म्हणून सांगते, या सगळ्या नाताच्या आयत्त इथून हाकलून लाव. त्यावर लगेचच म्हणजे बोलते, सत्या बस कर, राहू दे, मला माहिती होतं मला या सगळ्यामध्ये हे असं काहीतरी होईल. त्यावर ती बोलतेस. त्यावर लगेच मम्मी बोलते, हे बघ मी एक सांगू का सत्या, तुला वाटतंय की मी यांना घरात घ्यावं, पण हे अगदीच अयोग्य आहे. आणि असं म्हणून ती क्लिअर सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये ही जी तिघी ज्या बायका आहेत ना, त्या तिघीचा संसार काही चांगला झाला नाही. आणि आता पण फाटकं नशीब घेऊन त्या माझ्या लेकीच्या म्हणजे त्यांचे लेकीची डिलिव्हरी करायला आले. मला सांग त्यामध्ये काय आहे रे? आणि असं म्हणून त्यांना हकलवण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर लगेच मंजू बोलते, बस मम्मी साहेब, आतापर्यंत तुम्ही माझा अपमान केला तो मी सहन केला, पण आता आमरीचा आणि आईचा अजिबात नाही, आणि मी तो सहन सुद्धा करू शकणार नाही. हे बघ सत्या, मी एक सांगते, माझ्या फाटक्या नशिबापेक्षाही या घरच्यांचं नशीब आहे. आणि असं म्हणून तिथे ती डायरेक्ट टॉन्ट मारत असते. तर ती लगेच बोलते, हे बघ, मला असा अपमान व्हायचा असेल तर मी इथे थांबणार नाही. आणि असं म्हणून ते तिघी जणी निघत असतात. त्यावर लगेच असे ते आता सत्या बोलतो, मग मी आताही सांगतोय तुला, ऐक आणि तू या सगळ्यामध्ये त्यांना आत घे. त्यावरती बोलते, मी अजिबात घेणार नाही. तितक्यात तो बोलतो की बस कर आता, तुझं खूप झालं, आणि तुलाही माहिती आहे जर मी माझं तोंड उघडलं तर काय होऊ शकतं, म्हणून सांगतोय आताच्या आता या सगळ्यांवर तू जे काही बोलायचं ते एकदम शांतपणे विचार करून बोल. जर ह्या घरात राहिला नाही नंतर मी पण घरात राहणार नाही आणि मी तिथून चालला जाईल, मग बस एकटी. आणि असं म्हणून तिथे चौघत निघत असतात. त्यावर लगेच मंजू बोलते, हे बघ सत्या, हे चुकीचं आहे, तू असं वागू नकोस, आमच्यासाठी तू कशाला घर सोडतोयस? त्यावर तो लगेच बोलतो, हे बघा वाघमारे, मी काय करायचं आणि काय नाही मला माहिती आहे, आणि तुम्ही चला. आणि असं म्हणून ते चौघं निघणार. तितक्यातच ते सपना बोलते, हे चुकीचं आहे, जर असं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यावर दोघी जणी त्यांना थांबवतात. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभ